नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 7वा बळी गेलेला आहे। खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातातील जखमींचा आकडा हा 24 दिवसांनी हा 7वा मृत्यू झालेला आहे। तर दुचाकीच्या धडकेमध्ये जखमी दिलीप काळे यांचं निधन झालंय। रिक्षाची वाट बघत ते थांबलेले होते आणि त्याच वेळी भरधाव दुचाकीनं त्यांना धडक दिलेली आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीनं दिलीप काळेंना धडक दिल्याचं कळतंय आणि त्यामुळे नाशिकमध्ये हा खड्ड्यांमुळे मृत्यूंचा आकडा वाढतोय। 7वा बळी गेलेला आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघात होण्याचं सत्र हे काही थांबायचं नाव घेत नाहीये। आता 7वा बळी गेलाय। 20 जुलैची ही घटना आहे। ही मयत व्यक्ती आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह रिक्षेची वाट बघत असताना सातपूर परिसरामध्ये उभे होते। त्याच ठिकाणी दुभाजक होतं आणि सध्या रस्त्याची कामं चालू असल्यामुळे हे जिथे उभे होते त्या ठिकाणी रिक्षा थांबतात, त्यामुळे रिक्षाची वाट बघत असताना ते उभे असल्याची नोंद पोलीस दप्तरामध्ये आहे। आणि त्याच वेळेस दुचाकीवरून आलेल्या एका दुचाकीस्वारानं भरधाव दुचाकीस्वारानं त्यांना धडक दिली। त्यावेळेस त्यांच्या छातीला डोक्याला जबर मारहाण झालेली होती, मार लागलेला होता आणि त्यामध्ये ते कोमात गेल्यावर त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार होत होते। आता त्यांचा मृत्यू झालेला आहे। मात्र आता रस्त्याच्या परिस्थितीमुळे एकूण हा मृत्यू झाला आहे का याबाबत देखील तपास केला जाणार आहे। स्थानिक नगरसेवक आणि कुटुंबियांचा आरोप आहे की रस्त्याच्या परिस्थितीमुळे संबंधित दुचाकी स्वाराने त्यांना धडक दिली असा आरोप केला जात आहे। या प्रकरणी काही नगरसेवकांनी महापौरांची देखील भेट घेतलेली होती, त्यामुळे यातलं पुढचं तथ्य काय आहे ते समोर येईलच। परंतु जर हा 7वा बळी असेल तर नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देखील केली जाणार आहे। परंतु एकूणच नाशिकमधील रस्त्यांच्या परिस्थितीमुळे दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे, जखमी पण होत आहेत आणि मृत्यूच्या घटना देखील घडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे। नक्कीच, धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।